महिलांचा एक सतत एक प्रश्न असतो की मेंटेनन्स म्हणजे पोटगी मिळवण्यासाठी कोणती केस दाखल केली पाहिजे. वास्तविक पाहता सीआरपीसीचा जो जुना कायदा होता त्याच्यात 125 अंतर्गत मेंटेनन्स महिलेला अधिकार होता आणि आता बीएनएस कायद्याअंतर्गत सेक्शन 144 कायद्याअंतर्गत महिला मेंटेनन्सची मागणी करू शकते. तशी केस ती कौटुंबिक न्यायालयात दाखल करू शकते व सदर केसमध्ये केवळ तिला मेंटेनन्स स्वतःसाठी मिळवण्याचा अधिकार अशी तरतूद कायद्यामध्ये आहे. परंतु जर मेंटेनन्स बरोबर त्या महिलेला प्रोटेक्शनची आवश्यकता आहे म्हणजे सुरक्षितेबाबत तिला आदेश पाहिजे आहे, तसेच त्या महिलेला ची मुलं तिच्याकडे नसतील, तिच्या पतीकडे असतील, त्यांना ऍसेस म्हणजे त्यांना भेटण्याबाबत किंवा त्यांचा ताबा म्हणजे कस्टडी मिळवण्याबाबत केस दाखल करायची असेल, तसेच रेसिडेन्स म्हणजे राहण्यासाठी त्या महिलेला घर नसेल किंवा राहण्याबाबत तिला ऑर्डर हवी असेल किंवा पतीची जी संपत्ती आहे पती जर विकत असेल पत्नीला न विचारता पत्नीला विभक्त करून, तर अशा वेळेस पत्नीने कौटुंबिक हिंसाचारापासून महिलेचं संरक्षण म्हणजे डीव्ही ऍक्ट खाली केस महिला दाखल करू शकते. ह्या केसमध्ये पत्नीला काय बेनिफिट आहेत तर एक म्हणजे पत्नीला सेक्शन 12 खाली अर्ज दाखल करता येतो मॅजिस्ट्रेटकडे. तिथं प्रोटेक्शन ऑफिसर म्हणजे संरक्षण अधिकारी इन्व्हेस्टिगेट करतो, जबाब घेतो, पुरावे घेऊन न्यायालयात रिपोर्ट फाईल करतो. त्याच्यानंतर महिला मेंटेनन्स म्हणजे पोटगीची अर्ज दाखल करू शकते व पती जर संपत्ती विकत असेल पत्नीला न विचारता याच्यावरती ती स्थगिती घेऊ शकते. तसेच रेसिडेन्स म्हणजे राहण्याच्या जागेची तिला आवश्यकता असेल, तिला राहायला जागा नसेल तर त्याबाबत देखील न्यायालय आदेश करू शकतो. तसेच मुलांचा ताबा जर पतीकडे असेल तर त्याबाबत देखील न्यायालय आदेश करू शकतो. कस्टडीबाबत किंवा भेटण्याबाबत या सर्व गोष्टींची तरतूद डीव्ही ऍक्ट म्हणजेच कौटुंबिक हिंसाचारापासून महिलेचं संरक्षण या कायद्याअंतर्गत महिलेला त्याचं बेनिफिट मिळू शकतो. तसेच सुरक्षा म्हणजेच सिक्युरिटी संरक्षणाबाबत म्हणजे प्रोटेक्शन बाबत आदेश देखील न्यायालयातून मिळू शकतो. तर ह्या दोघांमध्ये एकच फरक आहे आणि ह्या ऑर्डरमध्ये जर तुम्हाला अपील करायचं असेल तर याच्यामध्ये सेशन कोर्टात तुम्ही जाऊ शकतो डीव्ही ऍक्टमध्ये. परंतु 144 बीएनएस मध्ये जर फॅमिली कोर्टात तुम्ही फक्त मेंटेनन्सची दाखल केली तर याचं अपील थेट हायकोर्टात होतं, तुम्हाला हायकोर्टात जावं लागेल. तर ह्या दोन कायद्यांचा सेक्शनमध्ये असा फरक आहे. तर डीव्ही ऍक्ट मधले जे तरतुदी आहेत ह्या महिलांसाठी जास्त फायदेशीर आहेत.